मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर नाश्त्याचा एक जबरदस्त प्रकार तुम्ही मिस कराल। आणि एक गोष्ट आधी सांगते, आत्ता चॅनलला सबस्क्राईब करू नका, आधी ही रेसिपी पूर्ण बघा, घरी करून बघा। जर खरंच रेसिपी आवडली, तुमच्या घरच्यांनी तुमचं कौतुक केलं, तर मगच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आता चला बनवूया एकदम मस्त झटपट आणि टेस्टी टोमॅटो डोसा, त्यासोबत एक युनिक अशी काकडीची चटणी। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या रवा घेतलाय। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता। त्यामध्ये 2 मोठे टोमॅटो चिरून घातलेत। आता यामध्ये अर्धी वाटी दही घातले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दही जास्त आंबट घेऊ नका, नाहीतर डोशाची चव जास्त आंबट होईल। आता यामध्ये 3 लाल मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा जिरे घालून घेतलेत। आता यामध्ये 1 वाटी पाणी घालून थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतले आणि हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेतले। आता अजून 1 वाटी पाणी घालून पुन्हा एकदा छान स्मूथ ब्लेंड करून घेतले। हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतले। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मिश्रण राहिलं होतं, ते 1-2 चमचे पाणी घालून भांडं छान खंगळून घेतले। मला इथे जवळजवळ टोटल 2 वाटी पाणी लागलेलं आहे। आता हे पीठ 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी खूप चविष्ट अशी काकडीची चटणी तयार करून घेऊया। हे कॉम्बिनेशन खूप जबरदस्त लागतं, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी काकडी, 3 चमचे फुटाण्याची डाळ, 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस घालून घेतलाय। तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही आवर्जून वापरा यामध्ये। आता यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, हिरवी मिरची, जिरे, 2 चमचे दही, साखर, चवीनुसार मीठ आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेत। तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तीही यामध्ये तुम्ही घाला, माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातलेली नाही। हे सगळं बारीक वाटून घेतलं, नंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा छान स्मूथ ब्लेंड करून घेतले। आता चटणी एका भांड्यात काढून घेऊया आणि तिला एक छान तडका देऊन घेऊया। यासाठी मी इकडे तडका पॅन गरम करून घेतलाय। त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालून घेतल्यात आणि हा तडका आता चटणीमध्ये घालून घेतला। तयार आहे आपली झटपट अशी युनिक अशी काकडीची चटणी। ही टोमॅटो डोशासोबत अप्रतिम लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता आपलं पीठही छान मुरलेलं आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून थोडं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत आणि ते देखील छान मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल। खाण्याचा सोडा वापरल्यानंतर जास्त गडबड करण्याची गरज नाही, पण इनो घातला की आपल्याला लगेच हे डोसे तव्यावरती टाकून घ्यायचे आहेत। आता मी डोसे टाकून घेते। हे डोसे आपल्याला स्लो गॅसवरतीच करायचे आहेत। आता डोसा छान पसरवून झालाय। आता यावरती आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया। आपल्याला हे डोसे स्लो गॅसवरतीच करायचे आहेत। आता आपण झाकण काढून घेऊया। डोसा छान वाफवलाय। आता थोडंसं तेल किंवा तूप सोडून घेऊया आणि डोसा पलटी करून घेऊया। माझ्या घरात सगळ्यांना सॉफ्ट डोसे आवडतात म्हणून मी जास्त क्रिस्पी केले नाहीत, पण तुम्हाला कुरकुरीत डोसे आवडत असतील तर तुम्ही अजून थोडा वेळ स्लो गॅसवरती भाजा, एकदम मस्त क्रिस्पी होतात। तर तयार आहेत आपले मऊ चविष्ट टोमॅटो डोसे आणि भन्नाट अशी काकडीची चटणी। जर तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहिली असेल आणि ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका नवीन आणि चविष्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे। धन्यवाद।